माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 7. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 19. रविवारचे महात्म्य बघूया. जो मनुष्य आदित्यवारी दिवाकराचे पूजन करतो, स्नान दान क्रिया करतो, त्यास काय फळ मिळते? आदित्यवार युक्त सप्तमी पुण्यकर विजया सप्तमी होय असे म्हटले. या विजयी सप्तमीची पुण्यता देखील वर्णावी. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, जो मानव रविवारच्या दिवशी श्राद्ध करतो तो 7 जन्म निरोगी राहतो. जो त्या दिवशी शांत राहून श्राद्ध रात्री करतो, मग आदित्य हृदयाचा जप करतो, इहलोकी पूर्ण आयुष्य मिळवून मरणोत्तर सूर्यलोकात जातो. जो महाश्वेता जपतो तो इच्छित फळ मिळवितो. हा महाश्वेता जप एक रात्रभर, एक अहोरात्र पूर्ण होईपर्यंत 3 रात्री केल्यासही फळ मिळते. विशेषतः सूर्याच्या दिवशी जप केल्यास पूर्णपणे फळ मिळते. षडाक्षर श्वेता जपल्यास वैरी जनपद लागते. या जगात आदित्याचे 12 वार सांगितले आहेत. नंद, भद्र, सौम्य, कामत, पुत्रत, जय, जयंत, विजय, आदित्य, भिक, हृदय, रोगहा, महाश्वेत, प्रिय ही त्याची 12 नावे होत. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात षष्टीच्या दिवशी जो क्रिया करतो तो समस्त पापाचे भयाचा नाश करणारा राजा असतो. या षष्टीस रात्री रवीला साजूक तुपाने स्नान करावे. परमपुण्यराई सूर्यास अगस्त्य वृक्षाची फुले फार प्रिय. श्वेत चंदन लावावे. गुगुळ धूप जाळल्यावर फार चांगले नैवेद्य दाखवा, तो सूर्यास फार प्रसन्न करतो. नंतर मौनव्रती होऊन ब्राह्मणास घारघ्याचे भोजन द्यावे. नक्षत्र दिसू लागले म्हणजे रात्र झाली असे काही विद्वान मानतात, तर इतरांच्या मते ते आधीच एक मुहूर्त दिवस असतानाच रात्र होते. 2 घटिकाचा एक मुहूर्त होतो. मी पहिलेच मत ग्राह्य धरतो. 1 शेर गव्हाच्या उत्तम पुऱ्या करून, गहू नसतील तर त्याऐवजी जव दळून त्यात गूळ तूप घालून पुऱ्या कराव्या. इतिहास संशोधनास पुऱ्याचे दान सुवर्णमुद्राच्या दक्षिणेस द्यावे, अथवा हे दान सूर्यासमोर ठेवावे. हे दान मंत्र म्हणून द्यावे. भक्तिभावाने सूर्यास नमस्कार करून मंत्र म्हणावा. आदित्य तेजनसोत्पन्न यज्ञकर विनिर्मितं श्रेयसे मन विप्र त्वं प्रतीक्षापूपमुत्तमं कामदं सुखदं धर्म्यं धनदं पुत्रद तथा सतास्तु ते प्रतीच्छामि मंडकं भास्कर प्रियम. हा मी सांगितलेला विधी नंदविधी अथवा नंदाख्य आदित्यवार होय. याप्रमाणे रवीची पूजा केल्याने सर्व पापापासून सुटका होऊन सूर्यलोक मिळतो. दारिद्र्य रोग यापासून हे व्रत करणाऱ्याचे कुळ मुक्त होते. त्याच्या वंशाचा क्षय होत नाही. तेव्हा तो सूर्यलोकातून च्युत होऊन या पृथ्वीवर जन्म घेतो. तेव्हा राजा होतो. खूप रत्नाच्या तेजाने त्याला विप्रतेज लाभते. ही गोष्ट ऐकणाऱ्या व वाचणाऱ्या माणसास त्रिप्रात्क अचल दिव्य अशी लक्ष्मी लागते. भाग 20. सौरधर्म महात्म्य वर्णन. सौरधर्मासंबंधी सर्वात प्रथम अरुण गरुड यांचा संवाद झाला होता. सूर्याच्या सारथी अरुण हा एकदा स्वस्थ बसला असताना त्याच्याकडे गरुड गेला व म्हणाला, हे खगश्रेष्ठा, सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म सर्व पापांचे ढिगारे नष्ट करणारा असा सौरधर्म मला संपूर्ण सांगावा. तू महात्मा परम धन्य पापरहित आहे. तेव्हा तू प्रगट केलेल्या इच्छेप्रमाणे मी सुखाचा जो उपाय त्याचे फल मोठे असा अत्युत्तम धर्म सौरधर्म सांगतो तो ऐक. श्रीमान सौरधर्मामुळे अज्ञानाच्या सागरात मग्न असलेले सर्व प्राणी मात्र पहिले तरी पोहोचतात, म्हणजेच त्याचा उद्धार होतो. हे खगा, सूर्याचे भक्तिभावाने स्मरण करणारे, त्याच्या कीर्तनात रंगणारे, नित्य त्याचे भजन करणारे लोक परमपदास जातात. जन्मास येऊन ज्याने ह्या देवेश सूर्याची पूजा केली नाही त्याने आत्म्याशी द्रोह केला असल्याने तो बराच काळ ह्या दुःखदायी वृद्धपणाच्या भूताने ग्रासलेल्या तहानेने व्याकुळ करणाऱ्या संसारात भरकटन महान दुःख भोगत असतो. महान दुःख भोगत असतो. त्याचे जीवन फारच कठीण, कारण याच सूर्याच्या धर्माने त्याला भरपूर पुण्याची पुंजी मिळू शकते. म्हणूनच त्याने भगवान दिवाकराशी पूजा करावी. त्याच्या भक्तीत तल्लीन झाला तर तो कशाही
प्रकारच्या दुःखाचा बळी होत नाही. तसेच सूर्यपूजनेचे फल म्हणजे अनेक प्रकारचे सुंदर पदार्थ, अनेक तऱ्हेच्या अलंकारांनी सजलेल्या स्त्रिया असेच अतुट धन होय. राज्यपद, स्वर्गीय सौभाग्य, अतुलनीय क्रांती, यश, संपत्ती, सौंदर्य, जगभर होणारी कीर्ती वगैरे मानभोगाचे सुख मिळवू इच्छिणारे लोक, असेच धर्म, त्याग इत्यादीची इच्छा करणारे लोक, धर्म, त्याग इत्यादी इच्छा करणारे लोक यांनी सर्व गोष्टी ज्याच्या फलाने मिळतात अशी सूर्यभक्ती करायला हवी. म्हणून समस्त देव ज्याची पूजा करतात त्या श्रीची रवीची पूजन करावे. या भगवान भास्कराची भक्ती करणे या लोकात परम दुर्लभ असून त्याचे पूजन करणे महादुर्लभ. त्याच्यासाठी दान देणे अतिदुर्लभ, त्याच्यासाठी होम करणे महान दुर्लभ. त्याचे विज्ञान जाणून घेणे कठीण, त्या विज्ञानाचा अभ्यास करणे दुर्लभ. त्याची उत्तम आराधना तर करणे कठीणच. मनुष्याला या गोष्टी तेव्हाच साधतात की जेव्हा तो रवी देवा शरण जातो. त्याचे मन कायम भानुदेवास गुंतत जावे. रवी ह्या 2 अक्षरांना तो नेहमी नमस्कार इत्यादी करीत राहावा. रवी हीच 2 अक्षरे त्याच्या जिभेच्या टोकावर राहतील तर त्याच्या जीवनाचे सार्थक होईल. जो या प्रकारे भगवान भानुदेवाची पूजा अत्यंत भक्तिभावाने करतो तो नक्कीच सर्व पापापासून मुक्त होतो. त्याला विविध आकाराच्या डाकिनी, पिशाच अथवा राक्षस त्रास देत नाही. याखेरीज इतर भयानक जीवसुद्धा त्याला सतावित नाही. त्याच्या शत्रू सैनिकाचा नाश झाल्याने तो लढाई जिंकतो. अशा सूर्य भक्तास कोणती रोगराई संकटे कधी स्पर्शच करीत नाहीत. त्याला धन, आयुष्य, यश, विद्या, अतुल्य शक्ती, सामर्थ्य मिळाल्याने त्याचे सगळे मनोरथ नेहमी पूर्ण होतात. भाग 21. ब्रह्मदेवाने केलेल्या सूर्याच्या स्तुतीचे वर्णन. ब्रह्मदेवाने भक्तिभावाने केलेल्या रवीच्या पूजेमुळे ब्रह्मत्वाची प्राप्ती केली होती. देवांचे देव भगवान विष्णूने सूर्यपूजनानेच विष्णुपद मिळवले होते, तर शंकराने सर्व जगाचे स्वामित्व दिवाकाराच्या पूजेमुळे मिळवले होते. सूर्यदेवाने त्यांना महादेवत्व प्राप्त झाले. 1000 डोळे असलेला इंद्रपदावर भानुदेवाची पूजा केल्यानेच पोहोचला. मातृका, देवगण, गंधर्व, राक्षस सर्वजण समस्त देवांचा प्रमुख ईशाक भानू याचीच पूजा करतात. हे सर्व विश्व त्या ईशाक भानूमध्येच नेहमी सामावले असते. म्हणूनच जर कायम स्वर्गात राहण्याची इच्छा असेल तर भानूची पूजा चांगल्या प्रकारे करावी. जो अंधाराचा नाश करणाऱ्या भास्कर सूर्याची पूजा करीत नाही तो धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष मिळण्यासाठी लायक नसतो. म्हणूनच आजन्म सूर्याचे ध्यान करण्याची प्रतीक्षा घ्यायला हवी. संकटामध्ये सुद्धा त्याचेच स्मरण करायला हवे. जो सूर्य पूजा कधीच करीत नाही त्याने प्राणाचा त्याग करणे किंवा शिर उडवून घेणेच योग्य. देवस्वामी दिवाकराची पूजा करूनच भोजन करावे. जे उत्सुकतेने सूर्याची भक्ती करतात, तल्लीन होतात, ते धर्माने परिपूर्ण असून त्यांना धर्म साधलेलाच असतो. ते भक्त समस्त झगडे सहन करणारे, वीर, नित्यत्वाने पूर्व चित्त असलेले, नित्य परोपकार करणारे, गुरुची सेवा करणारे, निगर्वी, बुद्धिमान, स्पर्धा न करणारे, शांत, स्तुत्य, अबोल, अतिथ्यशील, मितभाषी, चांगल्या मनाचे, शास्त्रातले पंडित, शुद्ध व चांगल्या वागणुकीचे, सौजन्यशील असे असतात. सूर्यभक्तांमध्ये मत्सर, ढोंग, हाव, लोभ, लवाडपणा, कुत्सितपणा याचा भाव असतो. कमळाची पाने जशी कोरडी पाण्याचा भाव असणारी असतात त्याप्रमाणे सूर्याचे भक्तात वासनाचा भाव असतो. ते फक्त कधीच लाचार नसता, माणी नसता, ते रागाने त्रस्त नसता. ते सूर्यभक्त भाविक आत्मा असलेले चांगले साधू सेवी असता. हात, पाय, वाचा, डोळे, कान, शिस्त, पाठ या ठिकाणी त्यांनी राग धरलेला असतो, राखलेला असतो. ते चापल्या कधी दाखवणार नाहीत. त्यांना कोणतीही सवय नसते. ते सूर्याची उपासना करणारे, शांत मनात शतभर मंत्र घोळवणारे, एकांतात भक्तीमध्ये स्थिर राहणारे असे असतात. म्हणून अशा गुणांनी युक्त रविदेव हे नेहमीच पूजा करण्यास योग्य असून समस्त पात्रांमध्ये अतिशय योग्य पात्र आहेत. या पात्रात टाकलेले अणु इतकी दान फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नरकरूप समुद्रात बुडणाऱ्या प्राण्यांचे रक्षण होते. सूर्याच्या पात्रात केवळ द्रव्यदान देण्याचे काम जो व्यक्ती करतो त्याच्या देहाचा नाश झाल्यावर त्याला ज्ञानाची प्राप्त होते, परमशांती प्राप्त होते. सर्व ब्राह्मणाच्या कुळात देखील एखादाच ह्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन माझ्या या दिव्य ज्ञानामुळे मुक्त होतो. जोवर सर्वजण रवीचे भक्त होत नाही तोवर संसारातील दुःखे शोकाने व्यापलेले मानव भटकत राहतील. पूजेच्या वेळी चंदनाचे लेप सूर्यमूर्तीला केले असता दुप्पट पुण्य मिळते, तर 8 पट पुण्य
अगुरु धूप जाळल्याने मिळते. कृष्ण अगुरुमुळे दुप्पट विशेष पुण्य समजावे. त्याच्याही 100 पट पुण्य सूर्याला कुंकवाचा लेप केल्यास मिळते. या सूर्यदेवाच्या यज्ञाच्या उपकारास आपापल्या आर्थिक शक्तीप्रमाणे मात्र भक्तीने उत्तमून लेपन केले असता सूर्यदेवालोकातही प्रतिष्ठा मिळते. इष्ट अनिष्ट आणि औचित्य या दोन्ही युक्त अशा गोष्टी सूर्यभक्तासाठी कोणत्या आहेत ते आता सांगतो. सूर्यदेवाखेरीज बाकी सर्व गोष्टी मनातून काढून टाका. एकाग्र चित्ताने सूर्यपूजा करावी. हे तारुण्य तसेच जीवन थोड्याच काळात संपते. या शरीरात व्याधी निघेरण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच नेहमी सूर्याला शरण जावे. वृद्धत्व मृत्यू घेऊन असमर्थ अवस्थेत आयुष्य फुगड जाण्याआधी दिवाकराच्या आराधनेत ते कारणे लावावे. विहिरीसारख्या गोल असलेल्या आपल्या अंतरात्म्यापासून सूर्याची पूजा करावी. ब्रह्मदेवाने हात जोडून म्हटले की हे 6 प्रकारची श्रीमंती देणाऱ्या, बघा, शांत चित्त असणाऱ्या, सर्वश्रेष्ठ देवांना मार्ग दाखविणाऱ्या त्यांच्या नेत्या रविदेवा, मी तुला नमस्कार करतो. जो देव देवेश शाश्वत शोभून दिसणारा शुद्ध दिवस्वती चित्रभानू दिवाकर ईशांचा ईश असा आहे त्या सूर्याला मी नमस्कार करतो. सर्व दुःखांचे हरण करणारा, वर देणारा, श्रेष्ठ शरीर असलेला, वरांचे अधिष्ठान असून वरांचे दान करणारा, वेरेण्य अशा भगवान विभांसु अर्क अर्यग्ना इंद्र ईश विष्णू देवेश्वर दिवाकर देवव्रत अशा सूर्यदेवा मी तुला नमस्कार करतो. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने केलेली सूर्याची स्तुती जो नेहमी ऐकतो त्याच परमकीर्ती लाभून तो सूर्यपुरास निघून जातो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण विवाहविधीचे वर्णन बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.